नमस्कार. शेअर बाजारात नुकतीच जी मोठी घसरण झाली ना, त्यामुळे अनेकांच्या मनात चांगलीच भीती बसली आहे. पण थांबा, ही खरंच घाबरण्याची वेळ आहे की यातच कुठेतरी एक संधी दडलेली आहे? चला तर मग, यामागची कारणं काय आहेत आणि अशा वेळी गुंतवणूकदारांनी नेमकं काय करायला हवं, हे एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. दिवसाची सुरुवातच मुळी या बातमीने झाली. भारतीय शेअर बाजारात हाहाकार. आणि याच एका बातमीने गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचं आणि गोंधळाचं वातावरण निर्माण केलं होतं. सेन्सेक्स तब्बल 1173 पॉइंट्सने कोसळला. अहो, ही काही छोटी मोठी घसरण नव्हती. बाजारात अक्षरशः खळबळ उडाली होती. आणि गोष्ट फक्त सेन्सेक्सपुरती मर्यादित नव्हती. निफ्टीसुद्धा जवळपास 300 पॉइंट्सने खाली आला. यावरून हे अगदी स्पष्ट होतं की ही घसरण संपूर्ण बाजारात पसरली होती. बरं, तर या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आपण काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर नजर टाकू. म्हणजे बाजारातल्या या गोंधळापासून सुरुवात करून या घसरणीला एका संधीमध्ये कसं बदलायचं इथपर्यंत आपण सगळं काही पाहणार आहोत. चला तर, पहिला भाग, बाजारात हाहाकार. नेमकं बाजार उघडताच काय घडलं आणि सुरुवातीचे आकडे काय सांगत होते ते बघूया. आकडेवारी पाहिली की चित्र लगेच स्पष्ट होतं. सेन्सेक्स 1173 अंकांनी खाली आणि निफ्टी 300 अंकांनी खाली. ही जी एकत्रित घसरण होती ना, ती बाजारात पसरलेल्या भीतीचंच प्रतीक होती. ठीक आहे, पुढचा मुद्दा, भूराजकीय धक्का. पण खरा प्रश्न हा आहे की ही घसरण इतकी अचानक का झाली? यामागे अशी कोणती आंतरराष्ट्रीय कारणं होती? तर या घसरणीमागचं मुख्य कारण होतं मध्य पूर्वेतला तणाव, विशेषतः इराण आणि इस्रायलमधला संघर्ष. या संघर्षामुळे झालं काय, तर जागतिक बाजारपेठेत एक अनिश्चितता निर्माण झाली आणि त्याचे थेट पडसाद आपल्या भारतीय बाजारातही उमटले. आता वळूया एका खूप महत्त्वाच्या मुद्द्याकडे, बाजाराच्या वाढीवर पुनर्विचार. म्हणजे अशा घटनांकडे आपण नेमकं कसं पाहिलं पाहिजे? कोणतीही प्रतिक्रिया देण्याआधी ना, बाजाराच्या मूळ स्वभावाबद्दल स्वतःला हा एक मूलभूत प्रश्न विचारणं गरजेचं आहे की मार्केट नेहमीच एका सरळ रेषेत वर जात राहील का? आणि प्रांजल कामरा यांचं हे वाक्य नेमकं तेच सांगतं. मार्केटने तुम्हाला काहीही देणं लागत नाही, फक्त तुम्ही त्यात गुंतवणूक केली आहे म्हणून. बाजाराचे स्वतःचे नियम आहेत, स्वतःचं एक चक्र आहे. म्हणजे खरी समस्या बाजाराच्या वागण्यात नाहीये, तर अनेकदा सातत्यपूर्ण वाढीच्या आपल्या चुकीच्या अपेक्षेत असते. आणि हीच मानसिकता आपल्याला अडचणीत आणते. बघा, आपली अपेक्षा असते की बाजार असा सरळ रेषेत वर जाईल. पण प्रत्यक्षात काय होतं? बाजाराचा प्रवास हा एखाद्या रोलर कोस्टर राईडसारखा असतो. कधी वर, कधी खाली. हा फरक समजून घेणंच सगळ्यात महत्त्वाचं आहे. मग जर बाजारातली ही अस्थिरता सामान्य गोष्ट असेल, तर या घसरणीकडे एका सकारात्मक दृष्टिकोनातून कसं बघता येईल? चला, हे आता समजून घेऊया. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, मार्केटमध्ये अशी घसरण होणं हे काही बग नाहीये, म्हणजे काही चूक नाहीये. उलट ते तर त्याचं फीचर आहे, म्हणजे बाजाराच्या रचनेचाच एक अविभाज्य भाग आहे. खरं तर ही एक अगदी नैसर्गिक आणि बाजारासाठी चांगली प्रक्रिया आहे. त्यामुळे अशा वेळी घाबरून निर्णय घेण्याऐवजी या 3 सोप्या पायऱ्या लक्षात ठेवायला हव्यात. 1. ही अस्थिरता स्वीकारा. 2. घाईघाईत निर्णय घेऊ नका. आणि 3. याकडे गुंतवणुकीची एक सुवर्ण संधी म्हणून बघा. हे वाक्य बघा, किती छान आहे. परिस्थितीला एकदम नव्या आणि सोप्या दृष्टिकोनातून मांडतंय. बाजारातली घसरण म्हणजे दुसरं तिसरं काही नसून चांगल्या कंपन्यांच्या शेअर्सवर लागलेल्या एक प्रकारचा सेल किंवा सवलतच आहे. आणि आता आपण येऊया शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या विचाराकडे, जो प्रत्येक गुंतवणूकदाराने लक्षात ठेवलाच पाहिजे. या सगळ्यातून एकच गोष्ट शिकायला मिळते. बाजारात योग्य वेळ साधण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा, म्हणजे टायमिंग द मार्केट करण्यापेक्षा, बाजारात जास्त काळ टिकून राहणं, म्हणजे टाइम इन द मार्केट, हेच खूप महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच जाता जाता स्वतःला फक्त एक प्रश्न विचारा. आपली गुंतवणूक पुढच्या 2 वर्षांसाठी आहे की पुढच्या 20 वर्षांसाठी? या प्रश्नाचं जो उत्तर असेल ना, त्यावरच आपली संपूर्ण गुंतवणुकीची रणनीती ठरेल.